सर्वांना या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा. आज डॉक्टर डी.वाय.एस. फाउंडेशन आणि दुर्वा एज्युकेशन समुपदेशन आणि प्रशिक्षण केंद्र यांच्या वतीने आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने विशेष प्रवचन आयोजित केलेले आहे. तर या विशेष प्रवचनाच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित असणारे संस्थेचे संस्थापक डॉक्टर ज्ञानेश्वर सर यांचं या ठिकाणी मी सहर्ष असं स्वागत करतो. त्यासोबत आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख प्रवचनकार ह.भ.प. आदरणीय श्री सुदर्शन प्र किन्नोळकर सर यांचं या ठिकाणी मी सहर्ष असं स्वागत करतो. त्यासोबत आजच्या या झूमच्या ऑनलाईन मीटिंगमध्ये किंवा या झूमच्या या प्रवचन कार्यक्रमामध्ये उपस्थित असणारे आमचे विशेष असे गुरुजन वर्ग, शिक्षक आणि आपण सर्वजण विद्यार्थी, साधक मित्र हो, आपणा सर्वांना मनापासून या गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि या विशेष अशा प्रवचन कार्यक्रमामध्ये सहर्ष असं स्वागत करतो. मित्रहो, डॉक्टर डी.वाय.एस. फाउंडेशन, दुर्वा एज्युकेशन समुपदेशन केंद्र आणि प्रशिक्षण केंद्र यांच्या वतीने किंवा या संस्थेच्या माध्यमातून या समाजामध्ये काहीतरी संदेश देण्याचं अनेक कार्यक्रम केले जातात. मग त्यामध्ये या देशामध्ये, या समाजामध्ये समुपदेशक घडवणं असेल, या समाजामध्ये योग शिक्षक घडवणं असतील किंवा या प्रवचनाच्या माध्यमातून या समाजाचं प्रबोधन करणं असेल, तर असे विविध कार्यक्रम या संस्थेच्या माध्यमातून आयोजित केले जातात. तर असाच त्याचाच एक भाग म्हणून आजचा हा गुरुपौर्णिमा विशेष प्रवचन कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे. तर जास्त वेळ न घालवता आजच्या कार्यक्रमाचे जे मुख्य प्रवचनकार आहेत, ह.भ.प. आदरणीय माननीय श्री सुदर्शन किन्नोळकर सर यांचं आज आपण प्रवचन ऐकणार आहोत. तर त्यांच्याबद्दल सांगायचं असं की सुदर्शन सर जे आहेत ते सध्या कार्यरत आपल्या आरोग्य विभागामध्ये कार्यरत आहेत. त्यांनी एमपीएससी मधून मुख्य परीक्षाचा प्रवास सुद्धा त्यांनी गाठलेला आहे. तर यांचं अशी शैक्षणिक कारकीर्द किंवा अकॅडमिक त्यांचं क्वालिफिकेशन बघितलं तर सध्या आरोग्य विभागामध्ये ते स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून कार्यरत असताना दिसतात. त्यासोबत त्यांना वाचनाची खूप प्रचंड आवड आहे, विलक्षण आवड आहे. आज जवळपास त्यांच्या वाचनाच्या आवडीमुळे त्यांचं स्वतःचं 1 लाखापेक्षा जास्त रुपये किमतीचं ग्रंथालय स्वतःच त्यांनी निर्माण केलेलं आहे. एवढी प्रचंड अभ्यास वृत्ती असणारे हे व्यक्तिमत्व आज आपल्याला ऐकायला मिळणार आहे. त्यासोबत ते समाजामध्ये एक प्रसिद्ध योग शिक्षक आणि समुपदेशक म्हणून सुद्धा नावारूपाला आलेले आहेत. त्यांनी जवळपास इंजिनियर असतील, वकील असतील, विद्यार्थी, पालक यांचं योग्यरित्या समुपदेशन करून त्यांना त्यांच्या समस्येतून सोडवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. तर असे एक ज्ञानी, अनुभवी किंवा आणि ज्येष्ठ प्रसिद्ध प्रवचनकार किंवा कीर्तनकार असं थोर व्यक्तिमत्व आज या प्रवचनाच्या निमित्तानं आपल्याला ऐकायला मिळणार आहे. तर मी जास्त वेळ न घालवता मी या मुख्य कार्यक्रमाकडे वळतो आणि आपल्या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख प्रवचनकार यांना मी विनंती करतो की त्यांनी आम्हाला या आजच्या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं बहुमोल असं मार्गदर्शन करावं. आदरणीय श्री सुदर्शन किन्नोळकर सरजी, धन्यवाद. सर्वांना हरिओम, रामकृष्ण हरी. वारकरी परंपरेनुसार कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात ही नमनाने होते, भजनाने होते. त्याचप्रमाणे आपण वाटचाल करूया. सर्वप्रथम मंगलाचरणाचा आपण भाग घेऊया. त्यासाठी सर्वांना विनंती करतो की सर्वांनी आपल्या माईक म्यूट ठेवून आपल्या घरातच टाळीचं वादन करत करत भजन करायचंय. सर्वप्रथम हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे,
हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. म्हणून जाणतेने गुरु भजिजे, तेने कृत कार्य होईजे. मूळ सिंचन सहजे, शाखा पल्लव संतोषते. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी, आदित्रय जननी देवाची या. जगदोद्धारा लागे केला अवतार, मिरविला बडिवार सिद्धाईच. निळा शरणागत म्हणवी आपुला, संती मिरविला देऊनी हाती. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची बंधू श्रीचरण, श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. म्हणून जाणतेने गुरु भजिजे, तेने कृत कार्य होईजे. मूळ सिंचन सहजे, शाखा पल्लव संतोषती. प्रस्तुत प्रसंगी प्राप्त सेवेसाठी घेतलेली ओवी आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज यांच्या ग्रंथराज ज्ञानेश्वरी मधील नमन म्हणजेच पहिल्या अध्यायातील नमन नमन रूपातील ज्या ओव्या आहेत, त्या ओव्यांमधील 25व्या क्रमांकाची आज ही ओवी आपण या ठिकाणी घेतलेली आहे. कुठलाही कार्यक्रम म्हटलं की त्या कार्यक्रमाचं परिहार देणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य असतं. आणि दुर्वा एज्युकेशन फाउंडेशनच्या माध्यमातून समाजामध्ये विविध असे उपक्रम घेतले जातात. त्यापैकीच आज ही जी प्रवचन रूपी सेवा आहे, हे करण्याचं सद्भाग्य मला लाभते. ते म्हणजे दुर्वा एज्युकेशनचे सर्वेसर्वा आपले सर्वांचे सुपरिचित अगदी ज्ञानी व्यक्तिमत्व ज्ञानेश्वर सकपाळ सर यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. कारण समाजामध्ये अनेक प्रकारच्या देण्याची गरज आहे आणि ह्या गोष्टी जाणून घेण्यासाठी आपण प्रत्येक जण उत्सुक आहात. आणि या माध्यमातून ज्ञानेश्वर सर विविध असे उपक्रम या संस्थेच्या वतीनं आयोजित करत असतात. आपण सर्व योग साधक तसेच आपल्या घरातील व्यक्ती आणि या ठिकाणी सर्व इतरही व्यक्ती आहेत, या सर्वांशी आणि या सर्वांसमोर मला आज येण्याचं सद्भाग्य लाभलं. ते म्हणजे आपल्या सर्वांना परिचित योगिता मॅडम, कीर्ती मॅडम आणि दुर्वा एज्युकेशनची संपूर्ण टीम. या ठिकाणी मला सांगण्यासाठी अतिशय आनंद होतो की मी खरंच या सर्व गुरूंचे अगदी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. कारण आज त्यांच्यामुळेच मी तुमच्या समोर संवाद साधणार आहे. आणि आजचं हे प्रवचन एक आपल्या योग तसेच मानसशास्त्रीय समुपदेशन व आजच्या परिस्थितीला कसं धरून होईल यासाठी मी प्रयत्न करणार आहे. आज खरं म्हणजे आपण सर्व गुरुपौर्णिमा साजरी करत आहोत. आणि गुरुपौर्णिमा साजरी करत असताना गुरुपौर्णिमा का साजरी करतात हा प्रश्न आपल्याला सर्वप्रथम पडला पाहिजे. कारण असं म्हणतात की प्रश्न पडले की त्याचं उत्तर मिळत असते. का बरं साजरी करतो आपण गुरुपौर्णिमा? फक्त गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं याच्यासाठीच आपली गुरुपौर्णिमा असते का? तर नाही. मात्र कधी कधी काय होतं, अनेक सण आहेत की त्या सणांचं महत्व आपल्याला थोडक्यात माहिती असतं. अतिशय म्हणजे आपल्याला ते आता माहितीच नाही अशा प्रकारचे समाजामध्ये संकेत निर्माण झालेले आहेत. त्याची कारणं अनेक आहेत. सर्वात प्रथम कारण म्हणजे आपण वाचत नाही. आणि वाचलं की मग आपल्याला त्या प्रश्नांची उत्तरं मिळत जातात. पण झालंय कसं, जग झालंय वेगवान.
आणि वेगवान जगामध्ये माणसाला स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाही. म्हणून आपण सर्वांनी योग क्लास, योग प्रशिक्षण वर्ग किंवा योग शिकवण्यासाठी आपण सर्वांनी येथे ऍडमिशन घेऊन आपण सर्व योग शिकतो आहोत. का बरं शिकावं लागलं आपल्याला योग? आपल्याकडे तर युट्यूब आहे, गुगल आहे, सगळ्या गोष्टी आपल्याकडे आहे. मग तरीही आपल्याला असं का वाटलं की आपण शिकलं पाहिजे, आपण ऍडमिशन घेऊन या वर्गामध्ये 6 महिने शिकत राहणं गरजेचं आहे? कारण आपल्या सर्वांना समजून चुकलं की गुरुविना ज्ञान नाही, गुरुशिवाय ज्ञान मिळतच नाही. गुगल असेल, युट्यूब असेल, हे म्हणजे आपण गुगलला गुगल गुरु म्हणूया. गुगल गुरुवरती माहिती आहे. काय म्हणतो मी? गुगल गुरुवरती माहिती उपलब्ध आहे, माहितीचं भांडार आहे. परंतु ज्ञान मिळवण्यासाठी गुरूंनाच शरण जावं लागतं. आणि याची अशी ही गुरुपौर्णिमा. त्या पहिले गुरु पौर्णिमा का साजरी करतात, याच्या पहिले गुरु हा शब्द आपल्याला समजून घेणं अतिशय गरजेचं आहे. गुरु या शब्दातील पहिलं जे अक्षर आहे, त्या अक्षराचा अर्थ काय होतो? तर त्या अक्षराचा अर्थ होतो अंधार. आता तुम्ही म्हणणार, हा शब्द इथे अतिशय छान आणि त्याच्यामध्ये अंधार कसा आला? हे आपल्या हातात नसतं. हे अर्थ लावण्याचं काम शास्त्राने केलेलं आहे. आणि या ठिकाणी त्या पहिल्या अक्षराचा जो अर्थ होतो तो होतो अंधकार, अंधार. आणि दुसरा जो त्यामध्ये आलेला जे अक्षर आहे, आणि या दोन्ही अक्षरां मिळून तो शब्द होतो गुरु. त्या रूचा जो अर्थ होतो, तो रूचा अर्थ म्हणजे अगदी अतिशय सामान्य आपल्या सर्वांना परिचित असलेला म्हणजे प्रकाश, तेज. आता अंधार जर असेल तरच प्रकाश होऊ शकतो, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. पण प्रकाश हा मिळवण्यासाठी हे गुरु आपल्याला अतिशय गरजेचे असतात. तुम्ही विचार करा, यासाठी आपण एक छोटासा दृष्टांत बघूया. एक वेळ काय झालं की एक व्यक्ती गेला आणि सूर्याला म्हणाला की हे सूर्यदेवता, आमच्या भागामध्ये खूप अंधार आहे, तिथे काही दिसत नाहीये. आणि सूर्यदेवता, सर्वप्रथम मी आपणास एक कळू इच्छितो की काही गोष्टी ह्या समजून घेण्यासाठी असतात. म्हणजे समजा ना, आपल्या काय बापाचं जाते, समजून घेणं अतिशय गरजेचं आहे. समजा, कल्पना करा अशी की एक व्यक्ती गेला सूर्यदेवाकडे आणि सूर्यदेवाला म्हणाला, आमच्या गल्लीमध्ये, आमच्या भागामध्ये खूप अतिशय अंधार पडलेला आहे आणि तुम्ही जरा बघा बरं, त्याला काही करता येईल का? ती व्यक्ती सूर्यदेवाला म्हणाली आणि सूर्यदेवाला वाटलं, चला बरं आपण पण जाऊन बघूया. सूर्यदेव निघाले, ते दोघेही आले आणि ज्या व्यक्तीने सूर्यदेवाला साकडं घातलं होतं ती व्यक्ती म्हणाली, इथेच अंधार होता. सूर्यदेव म्हणाले, हो, मला तर दिसत नाही. ती व्यक्ती म्हणाली, अहो, मी आत्ताच तुमच्याकडे येण्यापूर्वी इथे बघितलं की अंधार होता, आता मात्र अंधार दिसत नाही. पण तिथे गुरु उपस्थित होते आणि गुरुने सांगितलं, जेथे जेथे गुरु असतात, म्हणजे त्या ठिकाणी सूर्य गेल्यामुळे तिथला अंधार नाहीसा झाला. अहो, ज्याच्या अंगी तेज आहे, ज्याच्या अंगी प्रकाश आहे, तिथे त्या ठिकाणी कसं अज्ञान राहील, त्या ठिकाणी कसं या अंधाराचं साम्राज्य राहील? म्हणजे जेथे जेथे गुरु लाभतात तेथे तेथे त्या त्या शंका आपल्या नाहीशा होतात. म्हणजे आपल्या अंगी असलेलं अज्ञान घालवण्याचं काम हे गुरु करत असतात. आपल्याला सर्वांना वाचता येते, आपण सगळ्या गोष्टी समजून घेण्या इतपत आता मोठे झालेलो आहोत, आपल्याला सर्व गोष्टी करतात. पण तरीही आपण इथे शिकतो आहोत, त्याचं कारण असं की गुरु हे अतिशय गरजेचे असतात. आपण थोडक्यात बघूया की आपण जी प्रार्थना, आपला योग वर्ग सुरू होताना आपल्याला आपल्या शिक्षिका म्हणून मग पुढे वर्गाचा संचलन होते, वर्ग सुरू होतो. ती प्रार्थना आहे, ओम सहनाववतु. ही प्रार्थना आपल्याला काय सांगते? आजपर्यंत कोणी त्या प्रार्थनेचा विचार केलाय का? गुरु शिष्याचं आमचं नातं हे अगदी घट्ट होऊ दे, ते कायम टिकू दे. आमच्या दोघांच्या मध्ये असलेलं अंतर, प्रेमाचा ओलावा त्यामध्ये, ते अंतर नाहीसं होऊन प्रेमाचा ओलावा तिथे मिळू दे. आमच्या अंगी असलेलं अज्ञान घालवण्याचं काम या ठिकाणी हो, अशी ही प्रार्थना आपल्याला सांगते. का बरं आपल्याला या गोष्टीचा विचार केला पाहिजे? कारण आज समाजामध्ये आपण पाहतो, छोट्या छोट्या गोष्टींवरती आज शिक्षकांचा असेल, विद्यार्थ्यांचा असेल,
हे विद्यार्थी शिक्षकांनी जर काही शब्द उच्चारले किंवा काही शिकवण्यासाठी प्रयत्न केला, काही समज देण्याचा प्रयत्न केला, तर लहान लहान विद्यार्थी सुद्धा म्हणजे अगदी 7व्या-8व्या वर्गातले त्याच्यापेक्षा लहान म्हणा, अगदी 10व्या वर्गातले आता एक मगाशीच म्हणजे जवळपास 1-2 महिन्यापूर्वीचा किस्सा आहे की छत्रपती संभाजीनगरमध्ये एका विद्यार्थ्याने शिक्षकाने वर्गामध्ये त्याला काही थोडं दटावणी केली असेल, काही शब्द बोलले असतील, काही शिक्षा सुनावली असेल, त्या विद्यार्थ्याने त्या शिक्षकाच्या मुस्काटीत मारली. ही आपली संस्कृती आहे का? आपण हा विचार केला पाहिजे. कोठे ज्ञानेश्वर महाराज आणि कोठे ज्ञानेश्वर महाराजांच्या गुरूंबद्दल असलेले आदर, गुरूंबद्दल असलेले विचार, आपली संस्कृती आपल्याला काय सांगते, ह्या गोष्टी आपण समजून घेणं गरजेचं आहे. जेव्हा ज्ञानेश्वरी लिहिली, ज्ञानेश्वरी लिहिताना जेव्हा नमन लिहायला सुरुवात केलेली आहे ज्ञानेश्वर महाराजांनी, तेव्हा ज्ञानेश्वर महाराज लिहितात, ओम नमोजी आद्या. यामध्ये ओम नंतर नमन केलेलं आहे आणि ते नमन कोणाला केलंय, आपण नमो एवढं जरी म्हटलं तरी पुरेसं आहे, पण तेथे जी लावलेला आहे. आणि हा जी लावण्याचं काम का केलं असेल ज्ञानेश्वर महाराजांनी, तर ते लावण्याचं काम केलंय आपल्या गुरुजींबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी. ज्ञानेश्वर महाराजांचे गुरु कोण? ज्ञानेश्वर महाराजांचे गुरु आहेत त्यांचे मोठे बंधू निवृत्तीनाथ महाराज. मग ह्या गोष्टी आपल्या का विस्मरणात जातात? आपल्याला का आता गुरूंबद्दल आदर राहिलेला नाहीये? त्याची अनेक कारणं असू शकतील, मात्र संस्कार आपल्याला त्या गोष्टीचे घडवणं गरजेचं आहे. स्वतःच्या अंगावरती, स्वतःवरती, आपल्या घरातल्या भविष्य, या उद्याचं देशाचं भविष्य असणाऱ्या विद्यार्थ्यांवरती, आपल्या पाल्यांवरती. जेव्हा आपण वाचू तेव्हा आपण त्यांना 2 गोष्टी सांगू शकू, कारण आपण आता अनेक गोष्टी या मागच्या 8 दिवसामध्ये बघितल्या. काय शब्द आहेत! जर आपल्या आई वडिलांबद्दल आपण आदर नसेल बाळगत, तर मोठ्या व्यक्तींबद्दल आपण कसा आदर बाळगू? या गोष्टीची आपल्याला जरा जाणीव ठेवावी लागणार. कारण आपण म्हणतो की हे जनरेशन चांगलं आहे, याला काही शिकवण्याचं काम नाही, परंतु जे शिकवण्याची गरज आहे ते म्हणजे ज्ञान, संस्कार. आणि हे संस्कार मिळवण्यासाठी घरामध्ये गुरु असणं गरजेचं असतं. प्रत्येक घरामध्ये भगवंताने गुरु दिलेले आहेत. आपण म्हणतो, आपण सर्व जाणून असाल, आपल्या सर्वांना ते माहिती असेल, आमचे पहिले गुरु आमची आई, जिच्यापासून आमचे अस्तित्व सुरू. आमची पहिली गुरु आमची आई, जिचे आमच्यासाठी असते सर्व समर्पण. आयुष्यामध्ये 4 गुरु आपल्याला लाभतात. आता तुम्ही म्हणणार, आपण जर शिकत जातो आणि प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे गुरु आपल्याला लाभत जातात, मग 4च कसे? सांगतो. त्यापैकी हे जे 4 आहेत ना, यापैकी पहिली म्हणजे गुरु म्हणजे सगळ्यांची, आपल्या सर्वांची प्रथमतः गुरु म्हणजे आपली जन्मदात्री आई असते. ही आई आपली गुरु आहे. तुम्ही बघा ना, आपला इतिहास खूप छान आहे. आपला इतिहासाची विसर आपल्याला पडत चाललेली आहे, म्हणून ह्या गोष्टी घडत आहेत समाजामध्ये. छत्रपती शिवाजी महाराजांसारखं आदर्श व्यक्तिमत्व आपल्याला लाभलेलं आहे, पण ते छत्रपती शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्व आपल्याला का लाभलं याचा जर आपण खोलात विचार केला तेव्हा आपल्याला कळणार आहे, मा जिजाऊ साहेबांनी त्यांच्यावर केलेले संस्कार. या समाजाला पहिले छत्रपती शिवाजी महाराज होण्याआधी मा जिजाऊ साहेबांची गरज आहे. आणि म्हणून माझी सर्व माता भगिनींना विनंती आहे की आपल्या घरामध्ये आपण पहिले जिजाऊ व्हा, कारण जिजाऊ झाल्याशिवाय या राष्ट्राला, या देशाला छत्रपती शिवाजी महाराज मिळणार नाहीयेत. एवढे चांगले संस्कार केले तेव्हाच छत्रपती शिवाजी महाराजांनी या जगामध्ये आदर्श कारभार आपला उमटवलाय, आदर्श ठसा उमटवलाय. आज 350-400 वर्ष होत आली, तरी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं की अंगावरती काटा उभा राहतो. आणि छत्रपती शिवाजी महाराज एवढंच कोणीतरी म्हणतं आणि आमच्या तोंडून आपसूक जाई निघतं. हे छत्रपती शिवाजी महाराजांचं आदर्श व्यक्तिमत्व आम्हाला सर्व सांगून जातं. याच मध्ये आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र समजतं. छत्रपती शिवाजी महाराज घडले ते उगाच नाही. चांगल्या गोष्टी आणि वाईट गोष्टी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांवरती, कशा चांगल्या गोष्टींचा अनुग्रह करायचा, कशा चांगल्या गोष्टी घ्यायच्या आणि वाईट गोष्टीपासून कसं लांब राहायचं, हे पहिले मा जिजाऊ साहेबांनी शिकवलं. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे सुद्धा गुरु आहेत मा जिजाऊ साहेब. आध्यात्मिक गुरु तुकाराम महाराज आहे, पण आध्यात्मिक गुरुच्या आधी जे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभा करण्यासाठी शपथ घेतली ते मा जिजाऊ साहेबांच्या
त्या संस्थानातून घेतलेली आहे. या गोष्टीची आम्ही जाणीव ठेवली पाहिजे. तत्पूर्वी आपण आज गुरुपौर्णिमा का साजरी करतो याकडे जर आपण लक्ष दिलं तर महर्षी वेदव्यास आहेत. या महर्षी वेदव्यासांनी या जगाला ज्ञान जे आहे, ज्ञानाचं भांडार जे आहे, चार वेद, आपलं भागवत, या सर्व ज्ञानाचा भांडार हे त्यांनी खुलं करून दिलेलं आहे. त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने या गुरुपौर्णिमेला, म्हणजे या पौर्णिमेला व्यास पौर्णिमा म्हणतात, आणि त्या व्यास पौर्णिमेच्या निमित्तानेच गुरुपौर्णिमेचं आयोजन केलं जातं. अगदी साध्या साध्या गोष्टी आहेत. मला तर एवढं पण माहिती की तुम्हा सर्वांना ह्याच्यातल्या काही गोष्टी नक्कीच माहिती असतील. त्या गोष्टी मात्र का आपण आपल्या आयुष्यामध्ये इम्प्लिमेंट करत नाही याचा काही भाग आपल्याला कळावा लागणार आहे. आपण पहिल्या गुरु बघितले आपल्या घरातील आपली आई. आपली आई आपल्या आयुष्य, पूर्ण आपलं जे आयुष्य असते ते आपल्या कुटुंबासाठी देतं, आपल्या सर्वांसाठी ते वाहून घेतलेलं असतं. आणि समाजामध्ये आपण पाहतो की त्याच आईसाठी आज आश्रम खोलले जात आहेत. वृद्धाश्रमामध्ये त्या आईची आपल्याला 4 पैसे कमवण्याची अक्कल आली की त्या आईला आश्रमामध्ये घातल्या जातं. खरं सांगावं, याला शांती म्हणता येईल का? आपल्याला जर शांती मिळवायची असेल तर आपल्या घरामध्ये आपली आई वडील हे सुखानं नांदले पाहिजे. ज्या घराच्या समोर वट्यावरती म्हणजे वृद्ध व्यक्ती असतात ना, ते घर म्हणजे या जगातलं सर्वात शांत घर असते. का बरं? कारण तिथे होणारे संस्कार हे त्या व्यक्तींवरतीच नसता, मोठ्या व्यक्तीवरती, तर तिथे जन्माला येणाऱ्या लहान लहान लेकरांवरती सुद्धा होतात. कारण त्या घरात जन्मालेलं लेकरू, त्या लेकराचे मित्र ते आजी आजोबा असतात, प्रथम मित्र असतात, आणि त्यांच्यावरती संस्कार आपल्यापेक्षा ते आजी आजोबा करतात या गोष्टीची आपल्याला जाणीव होणं गरजेचं आहे. आजही समाजामध्ये विचित्र परिस्थिती आहे. छत्रपती, आपण परत परत छत्रपती शिवाजी महाराजांवरती जाणार आहोत, कारण आपल्याला ना एखादा दृष्टांत पाहण्यासाठी आणि तो समजून घेण्यासाठी काही गोष्टींची आवश्यकता असते. आज आपण पहा ना की आपण पहिले जे गुरु असतात ते आपल्या घरातली आई, आणि दुसरे गुरु असतात आपले वडील. ते वडील जे आपण पाहिलेलं नाही ते आपल्या मुलांनी बघावं म्हणून आपल्या स्वतःच्या खांद्यावरती आपल्याला बसवतात, आणि या जगाची दिशा दाखवण्याचं काम आपले वडील करतात. तुम्हा सर्वांना माहिती असेल, छत्रपती शिवाजी महाराजांची जी राजमुद्रा लिहिलेली आहे ती कोणी लिहिली आहे? हो, छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा लिहिली आहे शहाजीराजांनी. कारण काय? त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. छत्रपती शिवाजी महाराज जर कोणी समजून घेतले असतील खऱ्या अर्थाने, तर ते समजून घेण्याचं काम शहाजीराजांनी केलेलं आहे. अहो, शहाजीराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुढचा भविष्यकाळ त्या राजमुद्रेत लिहिलेला आहे. प्रतिपचंद्र लेखे व वर्धिष्णुर विश्ववंदिता शहर सुनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते. त्या चंद्रकलेचं वर्णन येथे केलेलं आहे. का केलं असेल बरं? कारण छत्रपती शिवाजी महाराज हे व्यक्तिमत्व समजून घेतलंय ते शहाजीराजांनी. म्हणजे त्यांनी संस्कार केलेत. आपल्याला शिकवलं जातं की छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील हे छत्रपती शिवाजी महाराजांपासून लांब होते. नक्कीच लांब होते, परंतु हे जे स्वराज्य घडवण्याचं काम आहे याचा आदर्श उभा जर कोणी केला असेल तर तो आपल्या शहाजीराजांनी केलेला आहे. पण आमचा इतिहासच आम्हाला कळू दिला जात नाही, हे आमचं दुर्दैव आहे. आता तिसरे गुरु आमचे जे आहेत ना, तिसरे गुरु आमचे, आम्ही जेव्हा शाळेत जायला लागतो तेव्हापासून ते आमचं म्हणजे जे शिकणं असतं ते लहान असो मोठे असो, या सर्वांच्या दृष्टीतून आम्हाला जे काय मिळतं ते आपले शिक्षणाचे गुरु. 3 गुरु आतापर्यंत आपण पाहिलेत, आणि आपण सर्व आता या 3 गुरूंचे जे अनुभव आहेत, 3 गुरूंकडून जे शिकत आलोय त्याच्यातला आता आपला तिसरा टप्पा सुरू आहे. कारण आपण योग शिक्षक होतोय, म्हणजे आपण पण तिसऱ्या टप्प्यात जाणार आहोत या गोष्टीची आपल्याला नक्कीच कल्पना आहे. आपले 3 गुरु आज आपल्या समोर आहेत. त्या 3 गुरु म्हणजे आपण आई वडील आणि आपण ज्यांच्याकडून शिकत जातो ते तिसरे गुरु. त्या तिसऱ्या गुरु मधले आता येथे आपल्याला ज्ञान देणारे, शिकवणारे, आपण ज्यांच्याकडून शिकतो आणि आपल्या आयुष्याचं मार्गक्रमण करतो, त्यापैकी इथे 3 गुरु उपस्थित आहेत. त्यातील पहिले म्हणजे या दुर्वा एज्युकेशनचे फाउंडर, दुर्वा एज्युकेशनचे सर्वे सर्वा आदरणीय ज्ञानेश्वर सतपाळ सर.
खरंच सांगतो, ज्ञानेश्वर माऊलींचं नाव सरांचं आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी जे कार्य केलं की आपल्याकडे असलेलं ज्ञान जगासाठी खुलं केलं, जगासाठी पसायदान मागितलं, त्या कार्याच्या एक 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 अक्षराचं येथे ज्ञानेश्वर सकपाळ सर जे आहेत त्यांनी अवलोकन केल्याचं आपल्याला दिसतं. समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो आणि त्या दृष्टीने सरांनी अतिशय कष्टाने उभी केलेली ही दुर्वा एज्युकेशन संस्था आहे. या संस्थेच्या माध्यमातून आज महाराष्ट्रभर समुपदेशक घडवण्याचं कार्य घडत आहे. सरांनी फक्त कोर्स दिले नाहीत तर व्यक्ती सोडलेत, संस्कार केलेले आहेत. गुरूंबद्दल आपल्या सर्वांना आदर आहे, हे अतिशय महत्वाचं या गोष्टीतून आपण सर्व शिकतो आहोत. जेवढं बोललं सरांबद्दल तेवढं कमी आहे, म्हणून आपण आणखी पुढे जाऊया. आपण ज्यांच्याकडून योग शिकतो आहोत त्या म्हणजे आपल्या योग शिक्षिका योगिता, आपल्या ज्या मॅडम आहेत, योगिता मॅडम, योगिता सकपाळ मॅडम. काय नम्रपणा आहे, जेवढा ज्ञानेश्वर सरांच्या अंगी नम्रपणा आहे की कोणी किती प्रश्न विचारले तरी सर प्रश्नांची उत्तरं देतात. सरांना फोन केला तरी सर त्या प्रश्नांचे उत्तरं देतात, परत आपल्याला फोन करतात. आपण जर फोन केला सरांनी जर त्या दिवशी नाही उचलला, 2 दिवसांनी का होईना सर फोन करतात. आपण तर कोर्स घेतला ना, कोर्स झाला, संपला विषय ना. अनेक जगामध्ये असे प्रकार घडतात, परंतु सरांकडे तसं नाही. सरांकडे एक चांगली वागणूक देण्याची पद्धत सरांनी विकसित केलेली आहे आणि ती पद्धत आपल्याला शिकायची आहे. आता आपण पुढे जाऊया योगिता मॅडमकडे. जेव्हा आपण वर्गाला बसतो तेव्हा त्या दृष्टीने आपण जर बघितलं ना की मॅडमकडे असलेला नम्रपणा, शिकवण्याची पद्धत, आपल्याकडे असलेल्या गोष्टी सर्व पूर्ण देण्याची पद्धत आपल्याला या योग वर्गाच्या दृष्टिकोनातून आपल्याला शिकता आली ना की आपल्या आयुष्याचं कल्याण होणार आहे. तशाच आहेत कीर्ती मॅडम, कीर्ती द्रविड मॅडम. या सगळ्या लोकांच्या अंगी खरंच अगदी नम्रपणे नम्र होतो, कारण या लोकांकडून मी जे शिकलो ते म्हणजे नम्रतेचं राहणं कसं असावं. कारण आपण सर्व शिकलेलो आहोत. आता येथे सर्व मला तरी वाटतंय की जिल्हा परिषद शाळा असतील, नगर परिषदेच्या शाळा असतील किंवा इतरही कुठल्या शाळा असतील, परंतु आजपर्यंत एक सुविचार आपल्या प्रत्येकाला दिसलेला आहे शाळेमध्ये जात असताना, विद्या विनय नय शोभते. आणि या ठिकाणी खरंच सांगतो की विद्या विनयनं विद्यार्थ्यांसाठी शोभते, पण या ठिकाणी आदर्श जर शिक्षकच आहेत तर त्या विद्यार्थ्यांच्या अंगी ते गुण येणेच येणे आहे. असे आपल्याला आतापर्यंत लाभलेले हे 3 गुरु, आपण ज्यांच्यापासून म्हणजे पहिल्या वर्गापासून, आता नर्सरी पासून प्ले ग्रुप पासून सुरू होते, तिथून पासून तर या टप्प्यापर्यंत आपण प्रत्येकाकडनं आयुष्यात काही ना काही शिकत जातो. आणि म्हणून आता आपण जे करतो आहोत तर आपण आपलं पोटा पाण्याचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो आहोत. आपण 4 पैसे कमवण्यासाठी या सर्व गोष्टी धडपडतो आहोत. आपल्याकडे गाडी बंगला सगळ्या सुख सुविधा असाव्यात म्हणून आपण धडपड करतो आहोत. चांगली गोष्ट आहे, कारण पैसा कमवणं आणि त्या पैशावरची आपल्याला योग्य ते संस्कार करत आपल्याला त्या मुलांकडे त्या सुपूर्द करणं त्या गोष्टींची हे गरजेचे असतात. सुख सुविधा उपभोगणं हे पण गरजेचं आहे, पण त्या सुख सुविधा उपभोगून खरंच समाधान मिळते का हो? आपण जे काय शिकतो आहोत त्या गोष्टीचं आपल्या आयुष्यामध्ये आपण किती इम्प्लिमेंट करतो ही गोष्ट आपल्याला खरंच कळते का? कळतंय, पण ती वळत नाही. आणि ही वळून घेण्यासाठी आपल्याला आपल्या अंगी बांधवण्यासाठी गुरूंचं महत्व असतं. आणि ते गुरु असतात आध्यात्मिक गुरु, जे चौथे म्हणजे पहिली गुरु आई, दुसरे गुरु आपले वडील, तिसरे गुरु म्हणजे आपण जे जे शिकत जातो ते शिकत गेल्यानंतर मग आपण आपल्या पायावरती उभे राहतो. आणि पायावरती उभे राहिल्यानंतर मग आपल्याला गरज असते अध्यात्माची. अध्यात्म म्हणजे काय? तर अधिक आत्म म्हणजे आपल्या आतमध्ये असलेलं ते ते ज्ञान, ते आपल्याला वापरता आलं पाहिजे. आपल्या आतमध्ये जर कुठली गोष्ट आपल्याला समजून घ्यायची असेल तर तो म्हणजे आपण स्वतःबद्दल आपल्याला किती जाणतो, या गोष्टी अतिशय गरजेच्या असतात. आणि गुरु करणं का गरजेचं आहे? यासाठी आपल्याला आपली संस्कृती पाहणं गरजेचं आहे. कारण आपण जोपर्यंत संस्कृती पाहत नाही तोपर्यंत आपल्याला गोष्टीचं महत्व कळणार नाही. अहो, तुम्ही विचार करा, जर भगवान श्रीकृष्णांना आणि प्रभू श्रीरामांना जर गुरूंचं मार्गदर्शन घेण्याची गरज भासली तर मग तुम्ही आपण कोण?
आपले इथे बसलेले जे आपल्या समोर गुरु आहेत, या लोकांनी, या गुरूंनी सुद्धा गुरु केलेले आहेत. आपण सगळं धडपड करतो भौतिक सुखासाठी, पण आपल्या अंतर्गत सुखासाठी काय? आणि म्हणून या अंतर्गत सुखासाठी जर आपल्याला झटायचं असेल, म्हणजे आता आपण थोडक्यात एक गोष्ट बघूया, की आपण जे काही कष्ट करत पैसा जमवतो, बँक बॅलन्स वाढवतो, आणि मग आपल्याकडे गाडी, घोडा, बंगला, आपला फ्लॅट वगैरे सगळं सुख सुविधा असतात. ज्यांची लग्न झालेली नसतात त्यांची त्या पैसा पाणी आला की लग्न सुद्धा होतं. ह्या सगळ्या सुख सुविधा आहेत, भौतिक आहेत. मग याच्यानंतर आपल्याला आपल्या अध्यात्माच्या दृष्टीने काय, त्या गोष्टी पाहणं गरजेचं भासतं. का बरं असं भासतं? कारण या गोष्टीतनं आपल्याला एक कळतं, या सगळ्या गोष्टी आपल्याला आहेत, पण स्वतःसाठी काय? आपण ज्या गोष्टी केल्या त्या भौतिक आहेत, पण स्वतःसाठी आपल्याला मनशांती मिळवण्यासाठी काय? तर आपण जे योगाच्या माध्यमातून शिकतो, की रोज आपण ओंकार साधना केली पाहिजे. त्याच्यामुळे आपला बीपीचा जो त्रास आहे, या ओंकार साधनेमुळे बीपीचा त्रास निघून जातो. आपली एकाग्र क्षमता वाढते. अशा छोट्या छोट्या गोष्टी आपण केल्याने, मग हे काय झालं आता? हा योगाचा भाग आहे, नक्कीच, पण हा अध्यात्माचा सुद्धा भाग आहे. त्या योगाच्या दृष्टीनं आपण हे अध्यात्मच एक प्रकारचं समजून घेत आहोत. अध्यात्म म्हणजे काय? एका धर्मासाठी नव्हे. सर्वात प्रथम मी एक या गोष्टीचा विचार तुम्हाला स्पष्ट सांगतो, की हे जे अध्यात्म आहे, या अध्यात्म म्हणजे कुठल्या एका धर्मासाठी नसते. आपण बघा, जगाभर आज जगभर ओंकार उच्चारला जातो. योगचा जेव्हा योगा झाला, हे आपण शिकला असाल, की योगचा जेव्हा योगा हा शब्द झाला, तेव्हा जगाकडे गेलेला जे ज्ञान आहे त्याचं महत्व आपल्याला मग योगच्या माध्यमातून कळायला लागलं. म्हणजे हे आपलं देणं जगाला आहे. पण त्याच्याबाबत जागृती कधी होते? जेव्हा जगाने ते महत्व सांगितलं तेव्हा. म्हणजे आमचं ज्ञान आम्ही जगाला देतो, आणि जगाने जर आम्हाला सांगितलं की तुमचं ज्ञान चांगलं आहे, तेव्हा आम्हाला कळतं. असं का बरं होतं? कारण आम्ही त्याच्यामध्ये खोलात शिरत नाही. आपण जे ज्ञान घेतो ते आपल्या आयुष्यासाठी आपल्याला किती इम्प्लिमेंट करता येईल, हे पहिले महत्वाचं असते. आणि त्या दृष्टीनेच आता आपण एक एक पाऊल पुढे जातो आहोत. जे चौथे गुरु आहेत ते का बरं गरजेचे आहेत? कारण आपण आता एका टप्प्यावर उभे आहोत. आपल्या सर्वांच्या, आपण आपलं एज आहे, आपल्यापैकी अनेक लोक आहेत की जे आता 60-70च्या उंबरठ्यावर असतील. या सर्वांच्या दृष्टीने जर आपण पाहिलं ना, तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या ज्या अध्यात्माच्या दृष्टीने म्हणा, किंवा आपण जे कमवतो आणि मग आपल्याला आलेले अनुभव, त्या अनुभवातून आपण जागरूक होतो, आणि जागरूक झाल्यानंतर आपल्याला कळतं याच्यात सुख नाही. मग सुख नाही म्हणून संसार सोडून द्यायचा का? तर नव्हे. आपला जो हरिपाठ आहे, हा हरिपाठ जो ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलाय त्याच्यामध्ये लिहिलाय, असोनी संसारे. मग संतांनी सांगितलंय की संसारात राहूनच सगळं आपल्याला करायचंय. पण लोकांना वाटते की आता अध्यात्माकडे वळायचं म्हणजे आपल्याला संसार सोडावा लागेल. असं संतांनी कुठेही म्हटलेलं नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांचं ते त्या हरिपाठामधील एक चरण आहे, की त्यामध्ये म्हणतात, असोनी संसारी जिव्हा वेगू करी. आपल्याला जर आणखी आपल्याकडे जे ज्ञान आहे किंवा आपल्याकडे जे समाधान आहे ते वाढवण्यासाठी नामस्मरण करा. म्हणजे तुम्ही कुठलंही कार्य करत असताना तुम्हाला जे योग्य वाटेल ते नामस्मरण तुम्ही करत राहायला पाहिजे. त्या कार्य करत असताना आता ह्या गोष्टी का गरजेच्या आहेत? कारण आपल्याला त्या गोष्टी गरजेच्या काय आहेत ते मी तुम्हाला सांगतो. काय होतं, आपण जे शिकतो, ज्या गोष्टी करतो, त्याच्यामुळे आपल्या अंगी अहंकार निर्माण होतो. आपल्याला नम्रता ही आपल्या अंगी राहत नाही. कारण ज्ञान आलं की त्या ज्ञानामागे ग निर्माण होतो, आणि ग म्हणजे गर्वाचा. हे गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे. आणि या गोष्टी आपल्याला जर गर्व आला ना, तर आपलं सगळ्यांचं म्हणजे ज्याला ज्याला त्या गोष्टी कळत नाहीत त्यांचं ज्ञान हे फोलकट ठरतं. म्हणून गुरूंच्या चरणी नम्र व्हावं लागतं, आणि तेव्हा आपल्याला या ज्ञानाची प्राप्ती होते खऱ्या अर्थाने. आपण त्या गोष्टी शिकू, म्हणजे आता ज्या आपल्याला योगिता मॅडम शिकवत आहेत त्या गोष्टी आपण मॅडमकडे जर वर्गाला हजर नाही राहिलो तरी आपण वाचून त्या गोष्टी आपल्याला कळतील. पण त्या गोष्टींचा गर्भित अर्थ जर समजून घ्यायचा असेल तर तो गुरूंच्या दृष्टीने समजून घेणं गरजेचं पडते. आपल्याला काय होतं की आपण सगळ्या गोष्टी ह्या करत करत जातो, आणि मग आपल्याला ते अनुभव येतात की या संसारामध्ये काही नाही, आपलं जे कार्य करायचं होतं ते आता आपण करून पूर्ण झालेलं आहे. मग आता म्हाताऱ्या लोकांची ती वाक्य बघा, आठवत असतील तर, बस झाला आता, आता मला दिंडीलाच जायचंय, मला अमुक गोष्टी करायला जायचंय, मला आता इकडेच जायचंय, मला तिकडेच जायचंय, मला आता तीर्थयात्रा करायचंय. का बरं असं? तेव्हाच का? कारण तेव्हा आलेले अनुभव.
आणि त्या दृष्टीने 3 टप्पे ओलांडून आता आपल्याला 4थ्या टप्प्याची गरज आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, म्हणून जाणतेने गुरु भजिले. आपली ओवी आता खऱ्या अर्थाने सुरू होते. म्हणून जाणतेने, कारण जो आपल्याला अनुभव आलेला आहे त्या अनुभवाच्या जोरावरती आता आपल्याला आलेले अनुभव आणि आपल्याला जे काय वाईट असतील, कटू असतील, चांगले असतील, त्याच्यातनं जे ज्ञान झालेलं आहे तो टप्पा आता सुरुवात होतोय. जाणतेने गुरु भजिले. आध्यात्मिक गुरु करणं हे अतिशय गरजेचं असतं. का केले पाहिजेत? कारण आपण समाजामध्ये वावरत असताना खऱ्या अर्थाने म्हणजे आपण चुकीच्या वेळी त्या गोष्टीपर्यंत पोहोचतो. लहानपणापासून जर आपण या गोष्टीचे संस्कार आपल्याला जरी या वयामध्ये ही गोष्ट समजली, तर ती गोष्ट आपल्या पुढच्या पिढीला जर आपण लहान वयात दिली तर ते आपल्यापेक्षा आणखी चांगल्या उंचीवर जातील. समाजामध्ये ते एक आदर्श निर्माण करतील. का? कारण त्यांना कळेल की एखाद्याने जर आपल्याला काही म्हटलं तर त्या गोष्टीकडे संयमाने बघायचं, लगेच प्रत्युत्तर द्यायचं नाही. आज आपण बघतो आहोत, नाही म्हणायचंय, मला त्या मुलाशी लग्न करायचं नाही, एवढा शब्द उच्चारायचा होता, परंतु नाही, काय केलं, त्याला ढकलून दिलं. हे कशामुळे घडलं? किती प्लॅनिंग करावी लागली, किती महिने त्या गोष्टीसाठी खर्च करावे लागले. म्हणजे आपण काय करतो आहोत, आपल्याला स्वतःला आपण दरी डोंगरामध्ये आपलं आयुष्य नष्ट करतो आहोत. का? कारण आपल्याला कळत नाहीये नेमकं कुठल्या ठिकाणी काय करायला पाहिजे. यासाठी आध्यात्मिक गुरूंची गरज असते. या ठिकाणी संयमाने निर्णय घेण्याची गरज असते आणि संयम आपल्याला गुरु शिकवतात. तुम्ही बघा, जी लोक आपल्या घरामध्ये सतत वाचन करत असतात ना, त्या लोकांना कधीही बीपी वाढलेला नसतो. जी लोक इतरांशी सतत हसतात, सतत इतरांशी संवाद साधत असतात, त्या लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा. किती दुःख जरी असलं ना तरी त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद, असा प्रफुल्लित त्यांचा चेहरा असतो. आपल्याला मॅडम सांगतात, एक सुखावह बैठक, प्रफुल्लित चेहरा. आपला चेहरा कसा असतो? सतत तणावात असतो. का? कारण आपल्याला त्या गोष्टीचं महत्वच कळत नाही. म्हणून या गोष्टी अतिशय गरजेच्या आहेत. आपण किती कमावो, पण शेवटी आपल्या सोबत जर येत असेल तर कमवलेली माणसं, आणि सतत आपण जे आनंदात आयुष्य घालू तोच एक भाग. म्हणून आपल्याला या गोष्टी गरजेच्या असतात. म्हणून जाणतेने गुरु भजिले. का? कारण जर तुम्हाला अनुभवच नसतील आणि तुम्ही गुरूंकडे गेलात तर मग काय होतं माहिती का? या शिक्षकांनी काय म्हटलं मार, त्या शिक्षकांनी काय म्हटलं मार. या गोष्टी घडत आहेत समाजात, आणि या गोष्टी घडू द्यायच्या नसतील तर आपल्याला आपल्या लेकरांवरती संस्कार करणं गरजेचं आहे, आणि ते संस्कार आपण सर्व यापुढे करू अशी आशा मला नक्कीच आहे. कारण या वर्गांमध्ये आपण जे शिकतोय ते आपल्याला आयुष्यभर उपयोगात येणार आहे. फक्त दुसऱ्यांना शिकवायचंय म्हणून हे शिकायचं नाहीये, तर आपल्याला स्वतःच्या आयुष्यामध्ये या गोष्टी जर लागू केल्या तर त्याचं ज्ञान खऱ्या अर्थानं गुरुला समाधान मिळतं. आणि तुम्हाला सांगतो, जेव्हा आपण चांगलं नाव कमावतो, चांगले आदर्श घडतो, तेव्हा त्या गोष्टीचा सर्वात अभिमान आपल्या गुरूंना असतो. गुरु म्हणजे काय वेगळी व्यक्ती नसतात, त्या आपल्यापेक्षा अधिक उंचीच्या गोष्टी त्यांनी अनुभवलेल्या असतात. त्यांच्याकडे तेवढा ज्ञानाचा साठा असतो, म्हणून ते त्या पदाला पोहोचलेले असतात. आणि त्यांना शिष्यांकडून काय पाहिजे असते? सुख संपत्ती, का बाबा मला गाडी दान कर, अशा गोष्टी त्यांना नको असतात. आपण जे नाव कमवतो ते चांगलं नाव घडावं, आपलं स्वतःचं नाव आपण चांगलं करावं, या गोष्टीमध्ये या गुरूंना अभिमान असतो आपला. आणि गुरु आयुष्यामध्ये खूप गरजेचे असतात. कारण तुम्हाला सांगतो, ज्याच्याकडे गुरु नाही त्याचं आयुष्य हे मातीमोल असतं, काहीच खरं नसतं. जो नास्तिक आहे, नास्तिक, त्याचा सुद्धा गुरु असतो, हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणून जाणतेने गुरु भजिले, तेने कृत कार्य होईचे. आणि पुढे तुम्ही आपण जर बघितलं तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हरिपाठामध्ये, गुरुविना अनुभव कैसाकडे. जर आपल्याला हे जग बघायचंय, अनुभव घ्यायचे, तर आपल्याला अनुभव घेण्यासाठी गुरु अतिशय गरजेचे असतात. या गोष्टीचा आपण जर विचार केला ना तर दिधले संपूर्ण माझ्या हाती. गुरु काय करतात? सगळं आपल्या स्वाधीन करतात. जे ज्ञानेश्वर महाराज आहे, ज्ञानेश्वर महाराजांनी ही ज्ञानेश्वरी लिहिली, आणि ज्ञानेश्वरी लिहिल्यानंतर शेवटच्या त्या 18व्या अध्यायामध्ये म्हणतात, किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धीच नेले.
येत माझे जे उरले पाईकपण. काय नम्र भाव आहे. गुरूंबद्दल हा नम्र भाव जर आपल्या अंगी आला तर आपलं आयुष्य सार्थकी लागतं आणि आपल्यामुळे आपल्या गुरूंचा मान वाढतो. म्हणजे ज्ञानेश्वरी लिहिली. या जगामध्ये जर आपली संस्कृती आपण पाहिली तर या जगात पहिली आदर्श अशी जोडी आहे की गुरूंनी ते ज्ञान जे शिष्याने आपलं जे प्रवचन दिलेलं आहे, जे निरूपण केलेलं आहे ज्ञानेश्वरीच्या रूपाने, ते समोर बसून गुरूंनी, बघा मी काय सांगतो, हे जे ज्ञान नाही ना, हा जो ग्रंथ आहे 9033 ओव्यांचा हा ज्ञानेश्वरी ग्रंथ ज्ञानेश्वर महाराजांनी तो निरूपणाच्या द्वारे सांगितलेला आहे. आणि ते ज्ञान ग्रहण कोणी केलेलं आहे? या शिष्याच्या, आपल्या शिष्याच्या समोर बसून आपले जे निवृत्तीनाथ आहेत, ज्ञानेश्वर महाराजांचे गुरु, या गुरूंनी तो हा ग्रंथ श्रवण केलाय. म्हणजे सांगतोय कोण? शिष्य. ग्रहण कोण करतंय? गुरु. अशी आदर्श जोडी या जगामध्ये ही एकमेव आहे की ज्ञान देताना ते त्यांनी, ज्ञानेश्वर महाराजांना जे जे काय बुद्धी दिली, जे काय संस्कार केले, ते गुरूंमुळे झालेले आहे. आणि मी जे हा जो ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला, हा निरूपण केला, हा मी तुमच्यामुळे केला. किती कृतज्ञता आहे हो गुरूंबद्दल. पण आपल्याला ह्या गोष्टी कळतच नाही. आपली संस्कृती आपल्याला, या गोष्टी आपल्याला वाचाव्या लागतील. आणि मी एक तुम्हाला इथे आवर्जून सांगतो की या ग्रंथाचं नाव काय असेल. परत एकदा ही ओवी मी तुमच्या समोर रिपीट करतो. 18व्या अध्यायामध्ये काही ग्रंथांमध्ये 1632 नंबर आणि काही ठिकाणी 1633 नंबरची ही ओवी आहे. आपण लिहून घेऊ शकता की किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले, येथ माझे जी उरले पाईकपण. मी तर केवळ तुमचा पाईक आहे, मी तुमचा दास आहे. हे जे निरूपण घडलंय, ते निरूपण हा ग्रंथ जो मी लिहिलाय तो फक्त आणि फक्त केवळ तुमच्या कृपाशीर्वादामुळे. म्हणजे तुमचं माझं जीवन, आपण जे योग शिकतो आहोत, आपण जे ज्ञान आता इथून घेतो आहोत, आपण जे संस्कार ज्ञानेश्वर सरांकडून घेतो आहोत आणि समाजापर्यंत ते पेरण्याची आपण जी तजवीज करतो आहोत, ते म्हणजे त्या गुरूंबद्दल आपल्याला असलेली ही जी नम्र भावाची सेवा आहे, ती आपण अंगीकारली की आपलं आयुष्य आपल्या मुलांच्या अंगी ते जातं. त्यांना ते आपण शिकवलं पाहिजे. बघा ना तुम्ही, निवृत्तीने दिले संपूर्ण माझ्या हाती. किती म्हणजे हा भाव जो आहे ना, अतिशय गरजेचा आहे. पुन्हा एक गोष्ट मी विचारतो की या ठिकाणी आपण जे सर्व घेतो आहोत गुरुजींकडून, आज हे जे निरूपण करणं म्हणजे मला भाग्य लाभतंय, हा कोणाचा कृपाशीर्वाद आहे माझ्यावरती? गुरूंचाच आहे. माझ्यासारख्या पामराला, माझ्यासारख्या दगडाला इथे बोलतं करण्याचं काम जे कोणी केलं असेल, ते गुरूंनी केलंय. कारण गुरूंशिवाय या जगात ज्ञान प्रचार आणि प्रसाराचं कोणीच करत नाही. आज भौतिक रूपाच्या दृष्टीमध्ये जर आपण पाहिलं तर जे समाजापर्यंत पेरण्याचं काम आहे, जसं साधू संतांनी केलं, तसंच आपल्या या दोघी तिघी गुरुजीच्या माध्यमातून योगाचं असेल, समुपदेशनाचं असेल, इतर आणखी काही ज्ञान जे असेल ते पेरण्याचं काम होते आहे. आता आपल्याला काही गोष्टी जाणून घेणं गरजेचं आहे की आपली जी ओवी आहे, म्हणून जाणतेने गुरु भजीचे, हे आपण बघितलं. त्याच्या पुढे काय ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मूळ सिंचन सहजे शाखा पल्लव संतोषती. हा एक दृष्टांत आहे. सिद्धांत काय? जाणतेने गुरु भजीचे. गुरु भजलाच पाहिजे. भजला पाहिजे म्हणजे काय? जायचं दंड, आज गुरुपौर्णिमा आहे, एक साष्टांग दंडवत घालायचा आणि अख्खा आयुष्यभर आपण कसे किंवा वर्षभर कसंही वापरायचं, असं याला म्हणतात का गुरुपौर्णिमा? नव्हे. आपण वर्षानुवर्ष दिलेल्या ज्ञानाचं चीज केलं पाहिजे. आणि ते चीज म्हणजे काय होतं, आपलं जे आयुष्य आहे ते कसं घडतं, त्यासाठी ज्ञानेश्वर महाराज पुढे तो दृष्टांताच्या माध्यमातून आपल्याला समजवतात की आपण जर मुळाला पाणी घातलं, जे झाड आहे त्या झाडाला पाणी घालतो, त्या झाडाला घातलेलं पाणी हे सगळ्या फल फूल जे आहेत, ज्या फांद्या आहेत, त्या माध्यमातून त्या मुळापासून ते अख्खा वृक्ष फुलं असं प्रफुल्लित होतं. तसंच आपलं जीवन ह्या गुरुच्या माध्यमातून असं प्रफुल्लित होतं. ते आपल्याला सर्वत्र आपल्या या ज्ञानाचा प्रचार प्रसार करण्यासाठी आपल्याला ते अतिशय आनंदमय वातावरणाच्या माध्यमातून जागरूक करतं. आपलं आयुष्य स्वतःच हे ज्ञानाच्या माध्यमातून गुरु आपल्याला त्या या ज्या वृक्षाच्या एक संदेश हा जो आहे की या वृक्षासारखं
टवटवीत होतं, हिरवं गच्च राहतं, कायम फळं आणि फुलं देण्याचं काम आपल्या माध्यमातून समाजापर्यंत ह्या गोष्टी पोहोचवण्याचं काम गुरु करत असतात. ही सर्व विद्या गुरूंचीच असते. आपलं मन तर चंचल असते हो. मग या मनाला एक आकार देण्याचं काम गुरु करत असतात. म्हणून काय आहे की आपल्याला या गुरूंबद्दल, ते गुरु कुठलेही असोत, पहिल्या वर्गापासून असोत, ते आपल्या शेवटच्या क्षणापासून पर्यंत आपल्यापेक्षा लहान असोत मोठे असोत, कारण आपण ज्यांच्याकडून शिकतो ते लहान असले तरी ते आपल्यासाठी गुरु असतात. वेळ खूप कमी आहे, मला बोलायचं भरपूर आहे, परंतु वेळेची मर्यादा असते. आपण काळाच्या या पकडीमध्ये सापडलेलो आहोत. आपल्याला वेळेचं भान ठेवणं अतिशय गरजेचं असतं. काय होतं की भगवान श्रीकृष्णांना सुद्धा सांदीपनी ऋषींच्या आश्रमात जाऊन गुरूंच्या द्वारे शिक्षण घ्यावं लागलं. ही तुमची आमची संस्कृती आहे. ज्ञानेश्वर महाराजांकडे परत एकदा जाऊया. ज्ञानेश्वर महाराजांनी आता विश्वात्मके देवे हे जे पसायदान लिहिलं, ते पसायदान म्हणजे कुठली टीका नव्हे, अगदी 9 ओव्यांचं हे पसायदान आहे. त्या पसायदानामध्ये जगाच्या कल्याणाची प्रार्थना मांडलेली आहे. ज्या लोकांनी समाजाने त्रास दिला त्या सर्वांचं कल्याण हो, अशी प्रार्थना आपले ज्ञानोबा राय करतात. कोणाकडे करतात हो? काय करतात? कोणाला म्हणतात? प्रार्थना ही जी मागतायत ना, ती कोणाकडे मागताय याचा मी थोडसा स्पष्टीकरण सांगतो आणि थांबतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आता विश्वात्मके देवे. तुम्हाला मी एक गोष्ट इथे थोडी स्पष्ट करून सांगतो. आता आता म्हणजे आता जेव्हा ती ज्ञानेश्वरीचं निरूपण झालंय, तेथून पुढे का? कारण हा जो ग्रंथ आहे, हा ग्रंथ मी माझा जो वाघ यज्ञ आहे, माऊली गुरूंना म्हणतात की हा वाघ यज्ञ मी तुम्हाला समर्पित करतो, जो तुमच्यामुळे माझ्या तोंडातून, माझ्या वाणीतून वजवून घेतला, आणि तो तुम्ही घ्या. तो घेतल्यानंतर तुम्ही संतोषी व्हाल. त्याच्यानंतर मला पसायदान द्या, पसायदान, प्रसाद रूपी दान. त्या प्रसारूपी दानाचं मागणं घालत असताना आता म्हणतात, आणि तिथून पुढे म्हणतात, विश्वात्मक देवे. विश्वात्मके देवे म्हणजे या ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या गुरूंना विश्वात्मके देवे म्हटलंय. संतांची भूमिका ही अशी असते. देवापेक्षा मोठं रूप कुठलं असेल तर ते आपल्या गुरूंचं असते. कारण देव दाखवण्याचं काम गुरु करत असतात. देव म्हणजे काय हो? लोकांना वाटते की आपल्याला देव असा भेटला पाहिजे, आपल्या मुठ्ठीत आला की करलो दुनिया मुठ्ठी में. तसा म्हणजे देव नव्हे. देव काय बाजारचा भाजीपाला आहे का? तसं नसतं. आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला चांगली माणसं, आपण म्हणतो ना की मला देवासारखा भेटलाच बाबा, तर ही जी चांगली माणसं आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये लाभत असतात, त्यांना आपण देव म्हणतो. म्हणजे चांगुलपण म्हणजे देव आहे हो. तुकाराम महाराजांकडे बघितलं, ज्ञानेश्वर महाराजांकडे बघितलं, स्वामी विवेकानंदांकडे बघितलं, छत्रपती शिवाजी महाराजांकडे जर आपण बघितलं तर आपल्याला कळतं की देव कोणत्या रूपात येतो. म्हणून या गोष्टी आपल्याला आपल्या पाल्यांवरती बिंबवणं गरजेचं आहे. एक शेवटचे 2 मिनिटं घेतो. आपण सर्व या गोष्टी करत असताना आपल्याला मानसिक सुख जर घ्यायचं असेल तर ते मानसिक सुख कशा तऱ्हेनं मिळतं? अध्यात्माच्या दृष्टीनं ह्या गोष्टी आपल्याला सर्व फलश्रुत होतात. त्यासाठी आपल्याला अध्यात्म जाणून घेणं गरजेचं असतं. आपण कुठल्या जाती धर्माचे आहोत याच्यापेक्षा आपण आपल्या जाती धर्माचा जो अभिमान आहे, स्वाभिमान आहे, तो आपण नक्कीच ठेवला पाहिजे. तो कुठल्याही जाती धर्माचा असो. त्या ठेवत असताना त्या धर्माचं, कारण सगळ्या धर्माची लोक जी आहेत ना, ही संतच आहे. जे गुरु असतात ते संतांच्या रूपात येऊन त्यांनी काम केलेलं आहे. आणि म्हणून आपण त्या गोष्टीचा उल्लेख येथे करतो आहोत की कुठलाही व्यक्ती असेल तर जगाच्या कल्याणासाठीच त्यांनी काम केलेलं आहे. म्हणून मग आपण ना त्या गोष्टी आवर्जून वाचल्या पाहिजेत. कारण एक एक गोष्ट आपण जेव्हा वाचतो तेव्हा त्या गोष्टी आपल्याला कळतात. आपल्याला सुख पाहिजे असेल, शांती पाहिजे असेल, तर आपल्याला काही गोष्टी ह्या स्वतः विचार करणं गरजेचं आहे. आपली जे आयुष्याची रिमोट कंट्रोल आपण म्हणतो की आपल्याला क्षणाक्षणाला राग येतो. हा राग जो येत असतो तो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सारखाच आहे. आपल्याला कळतं की रागाचे दुष्परिणाम हे वाईट आहेत, पण काय होतं, आपल्याला ते कंट्रोल करता येत नाही. आणि या गोष्टी आपल्याला गुरूंच्या माध्यमातून येतात. तुम्ही बघा, मी तुम्हाला इथे परत मी दुसरीकडे जाणार नाही, कारण आपल्या समोर एवढे चांगले व्यक्ती असताना दुसरीकडे जाण्याची काय गरज आहे.
या वर्गामध्ये आपण किती प्रश्न विचारले, किती बालिश प्रश्न जरी विचारले गेले, तरी गुरु आपल्याला त्या प्रश्नांचं उत्तर आधी संयमाने देतात. मग आपल्याला जर आपल्या आयुष्यामध्ये सुख, समाधान, शांती पाहिजे असेल, तर या गुरूंकडून त्या गोष्टीचं आपण अवलोकन करणं गरजेचं आहे. त्याला म्हणतात संयम. हा संयम शिकणं गरजेचं आहे. आणि संयम शिकण्यासाठी तुम्हाला सांगतो, आपण जर ओंकार साधना केली, भगवंताचं नामस्मरण केलं, आपल्या गुरूंचं नामस्मरण केलं, गुरूंना जर आपण साष्टांग दंडवत घातला आणि ते आचरण आपल्या अंगी यावं अशी प्रार्थना करत राहिलो, तर या गोष्टीचा जो भाव असतो आपल्या मनामध्ये उत्पन्न होतो. नामस्मरण म्हणजे काय हो? हे नामस्मरण जे आहे ना, हे नामस्मरण आपल्या आपल्या स्वतःसाठी असते. लोकांना वाटते अध्यात्म म्हणजे एका धर्माचा विषय. येथे परत एक गोष्ट मी उल्लेखून सांगतो, की नामस्मरण याच्यातला फक्त 2 अक्षर पहिली जी आहेत ना, ती आपण जरा वेगळी काढूया आणि त्याचा विचार करूया. नाम. मी काय म्हटलं? नाम. आता या 2 शब्दांचा आपण उलट जरा उच्चार करूया. उलट पहिले काय घेऊ? म घेऊ आणि मग ना घेऊ. म ना. काय म्हटलं मी? नाम आणि त्याला उलट केलं, त्याच्यानंतर त्याचा झाला जो अक्षर तयार झालं ते झालं नाम. नाम. हे नाम जर उलट केलं तर त्या नामचा जो उलट अर्थ आपलं घेतला तर तो होतो मना. मना. मन कोणाचं आहे? आपलं. आपण जर चांगल्या गोष्टी परत 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 रिपीट करत गेलो तर त्या मनावरती संस्कार होतात आणि मग ज्यांचा बीपी हा 200 असेल, 500 असेल, तो हळूहळू खाली यायला लागतो. आपण आयुष्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टींवरती आपल्या घरांमध्ये सुद्धा अगदी भडकाभडकी करतो. आपल्याला ते कळत नाही का? कारण आपल्याला वाटते मी आहे तसं कोणीच नाही. परंतु जेव्हा आपण या गोष्टी शिकतो त्यावेळीच या गोष्टीचा आपल्याला एक पाठबळ मिळतं, एक समज निर्माण होते. कारण तुम्हाला माहितीये गुरु काय करतात, तर जेव्हा मूर्तिकार मूर्ती घडवतो ना, तर त्या मूर्तीमधला भाग जो असतो, ती मूर्ती घडवतो, कधी घडवतो तो मूर्ती? त्याला एक प्रश्न तुम्ही विचारा, की ही मूर्ती तुम्ही खूप छान घडवली, पण हा दगड तर अगदी ओबडधोबड होता, मग ही मूर्ती कशी घडवली? तो मूर्तिकार आम्हाला सांगेल, की मी काय केलं, या मूर्तीमध्ये, या दगडामध्ये जो भाग होता ना, तो नको असलेला भाग, तो नको असलेला भाग मी काढून टाकला आणि त्या नको असलेल्या भागाला काढून टाकल्यामुळे ही सुंदर मूर्ती तयार झालेली आहे. हेच कार्य गुरु या शिष्यांच्या माध्यमातून या शिष्यांसाठी करत असतात, की या शिष्यांच्या आयुष्यावर परिणाम करतात. कोणता परिणाम करतात? की त्यांच्या अंगी असलेले वाईट गुण, वाईट म्हणजे काय, तुम्ही आपण काय गुन्हेगार नाही आहात, परंतु ज्या गोष्टी चुकीच्या आहेत त्या गोष्टी काढून टाकण्याचं काम जर कोणी करत असेल तर ते आपल्याला लाभलेले आपल्या आयुष्यातले सगळे गुरु करत असतात. म्हणून आपल्याला या गुरुपौर्णिमेचं महत्व समजून घेणं अतिशय गरजेचं असतं. आणि गुरुपौर्णिमा आजच्या दिवस आहे म्हणून आपण तसं करायचं का? तर नव्हे. आपलं खरं ज्ञान गुरुकडून जे आपण घेतलेलं आहे ना, ते खरं कार्य कधी घडणार आहे? रोज आपण जे कार्य करतोय त्या कार्याचा आपल्या गुरूंना स्वाभिमान निर्माण व्हावा, आपल्याबद्दल अभिमान निर्माण व्हावा. आपल्याकडे बोट दाखवण्यासाठी त्यांना असं वाटलं पाहिजे, की तुम्हाला माहितीये का, तो व्यक्ती जो आहे ना, ज्यांचं आता असं असं कार्य चाललंय, माझे शिष्य आहेत ते, असं आनंदाने. आणि तुम्हाला सांगतो, जेव्हा असं घडतं ना, मी स्वतः बघितलेलं आहे, जेव्हा असं घडतं तेव्हा त्या गुरूंच्या हृदयामध्ये पाझर फुटलेले असतात. त्या गुरूंना भरून आलेलं असतं. एवढं म्हणजे जसे आई वडील आपल्यांवरती संस्कार करतात तसेच आपल्याला मिळालेले प्रत्येक गुरु आपल्यांवरती संस्कार करतात. परंतु हे समजून घेण्यासाठी कोणाला गुरु करावा आणि कोणाला गुरु करू नये हे समजून घेण्यासाठी मग ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला ती ओवी सांगितली, की जाण ते नाही गुरु भजिते. कारण आपण जर कुठलेही गुरु केले, अनेक प्रकार, आपण नाशिक मधला प्रकार बघितला असेल, कोणी उठतं कुठेही जातं नाही. गुरु करण्यासाठी आपल्याकडे आपण जे शिकत आलेलो आहोत त्याचं ज्ञान आपण आपल्या स्वतःला करून घेतलं पाहिजे. आपल्याला जे जे गुरु लाभतात त्या गुरूंचं चरित्र आपल्याला सर्वप्रथम माहिती असावं लागतं. नाहीतर उठले कुठे. कारण मी एक गोष्ट परत इथे सांगतो, की हरिपाठामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी, मी तुम्हाला त्याचा क्रमांक सुद्धा सांगेल, हरिपाठाचा 16वा अभंग आहे. त्या 16व्या अभंगामध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हरी बुद्धी जपे.
हरिबुद्धीने जपायचं आहे. आपली बुद्धी गहाण ठेवून आपल्याला कुठलंच कार्य करायचं नाहीये. आपली बुद्धी ही चाणाक्ष असते. आपल्या प्रत्येक विचार आपल्या बुद्धीवर जर आपण धार आपली बुद्धीला लावली आणि त्याच्यावरती जर आपण असा त्याला धारेवर घासत गेलो विचाराला त्या, तर ती बुद्धी आपल्याला सांगते की आपण यस हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ. मॅडमने मेसेज केलेला आहे की तो नर दुर्लभ. ते खरं आहे. कारण का की हरिबुद्धीने जपायचंय. बुद्धीने जर जपला तर आपल्याला आत्मिक समाधान लाभतं. इथे हरिबुद्धी जपे म्हणजे याचा अर्थ मी परत एकदा समजून सांगतो, तो असा की येथे अंधश्रद्धा कोणीही जायचं कुठेही, नाही मी तुम्हाला हा खडा देतो, मी तुम्हाला हे देतो, हे खा ते खा, आणि मग तुम्ही तुमची ही जी कार्य हातात आलेली आहे ती तुमची यशस्वी होतील. येथे अंधश्रद्धेला थारा नाही. ही संपूर्ण अंधश्रद्धा आहे हो ही, की तुम्हाला धागा दोरा गंडा देतो, हे घ्या घरात न्या, इकडे करा ते करा, हे प्या ते, या गोष्टीवर अजिबात विश्वास ठेवायचा नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी लिहून ठेवलेलं आहे, पण आम्ही ते वाचतच नाही. वाचलं तर आम्ही ते समजून घेण्यासाठी वेळ देत नाही हो. परत एकदा त्याचा उच्चार करतो, हरी बुद्धी जपे. बुद्धीने हरी जपायचा आहे. आणि जो व्यक्ती हरी बुद्धीने जपतो तो दुर्लभ म्हणजे दुर्मिळ झालेला आहे या जमान्यामध्ये. कारण आम्हाला त्या गोष्टीचा गंधच नाही. आम्ही या सगळ्या भौतिक सुखांमध्ये अडून बसलेलो आहोत. आणि या भौतिक सुखांमुळे काय होतं की आमच्या आयुष्याची फरफट होते, फरफट. आम्ही खूप प्रयत्न करतो की आम्हाला या गोष्टी याच्यातनं सुख मिळेल, पण त्याच्यातनं मिळत नसते. म्हणून काय करायला पाहिजे की या आपल्याला जे ज्ञान जे जे आपण शिकत जातो त्याचं अवलोकन केलं पाहिजे आणि आपल्या बुद्धीच्या या बळावरती आपण ते तपासलं पाहिजे. अशा या सर्व गोष्टी आहेत. वेळ भरपूर झालेली आहे, तरी असं वाटतं की बोलतच राहावं, कारण मला बोलण्याची सवय आहे. परंतु तुमची पण एक लिमिट आहे. आपण सर्व माझ्यापेक्षा ज्ञानी गुणीजन आहात आणि श्रोता वर्ग अतिशय महत्वाचा असतो. आपण जवळपास 1 तास माझ्यासमोर फक्त ऐकत आहात, म्हणजे तुमच्या सुद्धा काय म्हणता येईल त्याला, क्षमतेचा, तुमच्या संयमाची दाद द्यावी लागेल. आणि ज्ञानेश्वर महाराजांची ओवी आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, वक्ता तो वक्ता नव्हे, श्रोते निविना. श्रोत्याशिवाय वक्ता नसतो. कारण श्रोतेच जर नसले तर वक्त्याला किंमतच उरणार नाही. कारण का, तो बडबड करत राहील ना एकटा. आपण सर्व, मी 1 तासापासून बोलत आहे आणि आपण सर्व ते अगदी शांत चित्ताने ग्रहण केलं. माझं काही चुकलं असेल तर तो माझ्या बुद्धीचा, माझ्या वाणीचा दोष, आणि काही चांगलं असेल तर तो माझ्यावरती झालेल्या संस्कारांचा, माझ्या गुरुच्या द्वारे मला जे ज्ञान मिळालं त्या सर्वांचा वाटा आहे. मी फक्त तुमच्या पुढे एक उभा होतो. माझ्या तोंडून जे काय निघालं असेल ते सर्व माझ्या गुरुची देणगी आहे. कारण गुरु हे आपल्या प्रत्येकासाठी एक परीस म्हणून आपल्याला लाभतात. आपलं जे सोनं झालेलं असतं ते गुरूंमुळे झालेलं असतं. परत एकदा सांगतो की आपल्याला जर काही आयुष्यामध्ये प्राप्त करायचं असेल तर ते शांत चित्ताने विचार करूनच त्या गोष्टीची प्राप्ती होत असते. सुख समाधान पाहिजे असेल तर गुरूंना मनभावे शरण गेलं पाहिजे. कारण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती, आणि बळे विना शक्ती बोलणे. ज्याच्याकडे नम्रता नसेल, ज्याच्याकडे भाव नसेल, तर त्या व्यक्तीला त्या गोष्टीचा अनुभव येत नाही. तुमच्या माझ्या अंगी जर भावच नसेल तर आपल्याला मंदिरात देव दिसणार नाही, तिथे पण आपल्याला भूत दिसतील. ही गोष्ट असल्याने आपल्याला मनामध्ये आपल्या भाव पाहिजे, आणि ह्या गोष्टींची गरज आज समाजाला आहे. म्हणून आपण सर्वांनी आपल्या लेकरांवरती आपल्याला ज्या गोष्टी गरजेच्या वाटतात, आपण जे शिकतो त्या गोष्टी आपल्या लेकरांना संस्कारित करणं गरजेचं आहे. नाहीतर असे अनेक दुष्परिणाम आपल्याला, आता आपण सध्या एकच बघितलाय दुष्परिणाम. मी कुणालाही नाव बोटं ठेवत नाही, कारण माझी ती पात्रता नाही, परंतु खरे अनुभव मांडणं हे माझं काम असतं. आणि या दृष्टीनेच तुम्हाला सांगतो की काही मोठ्यांबद्दल आदर नसणे हा सुद्धा एक वाईट मार्ग आता विद्यार्थ्यांना सापडतो आहे, आणि त्याच्यामुळे त्यांचं कल्याण होणार नाहीये. मग शेवटी त्यांना आसाऱ्या ज्या असतात ना त्यांच्या पाठीमागे, म्हणजे सलाखो के पिछे, तिकडेच रस्ते दिसतात. या जर गोष्टी आपल्याला घडू द्यायच्या नसतील, आपल्या आजूबाजूला घडू द्यायच्या नसतील, तर आपल्याला सर्वांना जागरूक करणं गरजेचं आहे. आणि नम्र भावे तुम्हा सर्वांच्या चरणी साष्टांग दंडवत. कारण
मोठ्याचं ऐकल्याने माणसाला खऱ्या अर्थानं मोठेपण मिळत असते. आपण सर्व माझ्यापेक्षा गुणीजन आहात. आपण वयाने वृद्ध आहात, माझ्यापेक्षा वयाने मोठे आहात, ज्ञानाने गुणसंपन्न आहात. माझ्या अनुभवापेक्षा आपल्या सर्वांचे अनुभव दुप्पट आहेत, चौपट असतील काहींचे. या सर्व गोष्टी मी ज्या शिकतो आहे त्या गुरूंच्या चरणी अर्पण करतो. आणि आपल्या सर्वांना एकदा परत विनंती करतो की माझं जर काही चुकलं असेल तर आपला लहान भाऊ म्हणून आपण मोठ्या मनाने मला क्षमा करावी. का? कारण मी तुमचा लहान भाऊ आहे. आणि जर चुकलं तर तो माझ्या बुद्धीचा दोष आहे. बुद्धी माणसाची चुकीची कधी कधी असू शकते, परंतु गुरुचं कधीही चुकत नसतं. माझे गुरु माझ्यावर जे संस्कार करतात, मला जे लाभलेले आहेत, त्या सर्वांच्या चरणी परत एकदा दंडवत. तुम्हा सर्व श्रोता बंधू भगिनींच्या चरणी मनापासून साष्टांग दंडवत. आणि शेवटी मी एवढंच म्हणेन की आपण सर्व जे काही शिकत असतो, जे शिकतो, त्या गुरूंबद्दल आपल्याला कृतज्ञता व्यक्त करता आली पाहिजे, कृतज्ञ आपण राहिलो पाहिजे. याच्यामध्ये दोन शब्द आहेत. आपण कृतज्ञ असं म्हणतो, कृतज्ञता आणि कृतज्ञता. कृतज्ञता म्हणजे केलेल्या उपकारांची आपण परतफेड करतो, पण कशी? गैरवागणुकीने. म्हणजे आपल्याला ते जे उपकार आपल्यावर झालेले आहेत त्याचं आपल्याला स्मरण राहत नाही. आणि मी खरंच एकदा सांगेन की गुरु हे आपल्यावर अनंत उपकार करत असतात. कारण म्हणतात की आपणासारखे करती तात्काळ गुरु जे असतात ते आपल्यासारखं, म्हणजे जसे गुरु आहेत तसंच ते विद्यार्थ्याला घडवत असतात. एवढंच बोलतो, थांबतो. आणि माझ्या परत एकदा उल्लेख करतो की माझ्या वाणीतून काही कोणाचं मन दुखवण्याचे शब्द निघाले असतील तर तो माझ्या बुद्धीचा दोष समजून मला माफ करावं. काही गोष्टी अशा असतात की आपल्याला आवडत नाही, वक्त्याच्या तोंडून निघालेल्या असतात. त्या जर चुकीच्या असतील तर माझं मला वापस करा. आपण चांगलं वाटलं ते माझ्या गुरूंचा आशीर्वाद म्हणून तुम्ही तुमच्याकडे घेऊन जगाच्या कल्याणासाठी नक्कीच येथून पुढे कार्य करत राहा. एवढंच बोलतो आणि थांबतो. शेवटी एक विनंती की आपण सर्व एवढं एक तास सव्वा तास आपण बसलेलो आहोत, तर शेवटी पसायदान होईल आणि त्यानंतर आपण पुढील सूत्र तुषार सर घेतील. म्हणून सर्वांना विनंती की आपण सर्वांनी हात जोडून मॅडमच्या आपल्या शब्दांमध्ये सांगायचं म्हटलं तर एक सुखावह बैठक. कारण मला ते जास्त काही उमजत नाही, परंतु आजही ते शब्द कानामध्ये असे फिरत असतात आणि ते शब्द वेळ प्रसंगी नक्कीच बाहेर येतात. म्हणजे हे खरं गुरूंची कृपा असते. म्हणून सर्वांना विनंती करतो की सुखावह बैठक. आपले डोळे बंद करायचे आहेत. जे पसायदान आपण आता घेणार आहोत त्याची अनुभूती आपण डोळे बंद करून अगदी शांतवारपणे घेऊया. ही प्रार्थना आपण जर मन लावून ऐकली तर या प्रार्थनेचं महत्व आपल्याला पटवून जातं. हाता विश्वात्मके देवे, येणे वागयज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे, पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेट तू याहुता. चला कल्पतरुंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे लांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन,
सोय रे हो तू. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिही लोकी. भजिजो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये. दृष्टादृष्ट विजय व्हावे जी. तेच म्हणे श्री विश्वेश्वराव हा होईल दान पसाव. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. सर्वांना रामकृष्ण हरी. हरिओम. यापुढील सूत्र श्री तुषार सर यांनी स्वीकारावीत अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद सर. खरंच सर, आपण जे आता विचार मांडले, आजचे आपले विचार केवळ प्रवचन नव्हतं, तर एक समाजाला नवी दिशा देणार, या जीवनाला नवी दिशा देणार एक प्रेरणा मंत्र म्हणायला हरकत नाही. एक गुरुतत्व, संस्कार, वाचन आणि आता आत्मचिंतन करायला लावणारा हा आपला प्रवचनाचा कार्यक्रम किंवा हे प्रवचन झालं असं आम्ही म्हणू. आपण म्हणला की तुम्हाला बोलायला आवडतं, पण तुमच्यासारखी बोलणारी व्यक्ती जर असेल तर आम्हाला ऐकायला सुद्धा आवडेल असं मी मनापासून या ठिकाणी व्यक्त करतो. कारण खूप सुंदर असं प्रवचन तुम्ही आम्हाला दिलं, त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. तर यानंतर आजच्या या गृहप्रवचन कार्यक्रमाचे अध्यक्षीय किंवा समारोपीय भाषण आपण म्हणू शकतो, तर त्या अध्यक्षीय किंवा समारोपीय भाषण मी त्यांना आमंत्रित करतोय. तर ते आपल्याला सर्वांना ज्ञात असणारे, माहिती असणारे आपल्या संस्थेचे डॉक्टर ज्ञानेश्वर सर. सरांच्या बद्दल जर थोडक्यात सांगायचं झालं तर सर हे मानसशास्त्र, क्लिनिकल हिप्नोथेरपिस्ट आणि योगशास्त्रातील अभ्यासू तज्ज्ञ आहेत, हे आपण सर्वजण जाणतो. सरांनी जवळपास 5,000हून अधिक असे वैयक्तिक समुपदेशन त्यांनी केलेलं आहे व्यक्तिगतरित्या, आणि त्यासोबत जवळपास 3,500 पेक्षा जास्त त्यांनी वेबिनार, सेमिनार आणि कार्यशाळा घेऊन त्यांनी समाजामध्ये प्रबोधन किंवा समाजामध्ये बदल घडवण्याचा कार्य त्यांनी सरांनी केलेलं आहे, डॉक्टर ज्ञानेश्वर सरांनी. आणि ह्या कार्याची उल्लेखनीय दाद घेऊन म्हणा किंवा त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन म्हणा, तर त्याचं आउटपुट असं की त्यांना जवळपास 21 राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरावरचे पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. असे थोर ज्ञानी, आपल्या सर्वांचे लाडके, ज्यांनी तुम्हा सामान्यांना गुरु बनवण्यासाठी एक प्लॅटफॉर्म तयार केला. त्यांनी या माध्यमातून कीर्ती मॅडम असतील, योगिता मॅडम असतील, यांच्यासारखे महान गुरु आम्हाला दिले. असे सर्वांचे महागुरु म्हणायला हरकत नाही. या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर ज्ञानेश्वर संकपाळ सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आम्हाला अध्यक्ष आणि समारोपीय मनोगत व्यक्त करावं. धन्यवाद. धन्यवाद सर. सर्वप्रथम सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. माझा व्हिडिओ दिसतोय सर? माझा व्हिडिओ दिसतोय का सर? हो, दिसतोय. सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि धन्यवाद तुषार सर, खूप छान असं तुम्ही प्रस्ताव मांडलेला आहे आणि खूप छान सूत्रसंचालन केलं आजच्या कार्यक्रमाचं. आणि सगळ्यात महत्वाची व्यक्ती म्हणजे आपली सुदर्शन सर. खूप छान असं गुरुचं महत्व तुम्ही सांगितलं सर. आणि मला असं वाटतं की आपण प्रत्येक जण गुरु आहोत, कारण की आपल्या प्रत्येकाकडून कोण ना कोणी शिकत असतं, फक्त ते आपल्याला कळत नसतं. त्यामुळे आपण प्रत्येकाने चांगलं वागणं, चांगलं राहणं खूप गरजेचं आहे, कारण का आपल्याकडून कोण शिकतं हे आपल्याला माहित नसतं. पण आपण प्रत्येक जण गुरु आहोत हे प्रत्येकाने लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे.
खूप महत्वाचा दिवस आहे आणि हा महत्वाचा दिवस आपण सार्थकी लावला आहे असं मला वाटतं. सुदर्शन सरांच्या प्रवचनाने सरांनी खूप मुद्देसूद काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्यांनी ज्ञानेश्वरांच्या ज्या ओळी आहेत त्यांचा खूप चांगला भावार्थ आपल्याला पटवून दिलेला आहे. तर मला असं वाटतं की हा भावार्थ सगळ्यांना समजला असेल आणि प्रत्येक जण आपल्या आपल्या आयुष्यामध्ये आपल्या आपल्या परीने त्याचा वापर करेल अशी मी आशा बाळगतो. आणि तुम्हा सगळ्यांचा जास्त वेळ न घेता तुम्हा सगळ्यांचे आभार व्यक्त करतो की तुम्ही वेळात वेळ काढून आजचं हे प्रवचन ऐकलं, समजून घेतलं आणि शेवटपर्यंत थांबलात. त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. तसेच आमच्या योग शिक्षिका योगिता मॅडम, कीर्ती मॅडम या दोघांचे आभार व्यक्त करतो की त्यांची संकल्पना होती की सर गुरुपौर्णिमा येते आणि आपण काहीतरी नियोजन करूया. आणि त्यांनीच मला सुदर्शन सरांचं सुचवलं की आपले जे विद्यार्थी आहेत सुदर्शन सर त्यांनाच आपण इन्व्हाइट करूया आणि त्यांच्याकडून काहीतरी आपण ज्ञान घेऊया. ही कल्पना त्या दोघींची होती आणि त्यामुळे त्या दोघींना देखील धन्यवाद व्यक्त करतो की त्यांच्यामुळे मी हे आयोजित करू शकलो. शेवटी हे सगळं टीम वर्क असतं आणि ऑब्व्हियसली तुषार सर तुम्ही देखील समोरून मला म्हटलात की सर असं काही करायचं असेल तर मी सूत्रसंचालन करायला तयार आहे. मला एक आवडेल हे करायला. तर त्यामुळे तुम्ही समोरून इच्छा व्यक्त केली त्याबद्दल तुमचे पण वैयक्तिक मी आभार व्यक्त करतो, धन्यवाद व्यक्त करतो. पुन्हा एकदा सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपलं आजचं हे जे प्रवचन आहे ते संपलं असं मी जाहीर करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आणि सुदर्शन सर तुमचंही धन्यवाद, तुषार दादा तुमचंही धन्यवाद. आणि आज इथे उपस्थित असलेले आमचे सगळे साधक, योग साधक, इतर साधक, त्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद आणि खूप साऱ्या शुभेच्छा गुरुपौर्णिमेच्या. बघा, गुरु हा फक्त ज्ञान देणाराच नाही तर ज्यांच्या अंगी नम्रता आहे हा सुद्धा एक प्रकारचा गुरुच आहे. आणि हे आपल्याला सुदर्शन सरांच्या ह्या प्रवचन म्हणता येणार नाही, त्यांनी खूप सुंदर विचार आपल्याला सगळ्यांना सांगितलेत. आणि ते नक्कीच आपण आपल्यामध्ये, आपल्या अंतरंगामधला जो गुरु आहे, जे गुरुतत्व आहे तिथपर्यंत ते पोचवूया. आपल्यामधला जो अज्ञान आहे तो दूर करून विवेकाकडे आपली वाटचाल सुरू करूया. आणि ह्या सुंदर विचारांनी आपण ही आजची गुरुपौर्णिमा साजरी करूया. आणि हा विचार आपल्याला सतत आपल्या पूर्णपणे जीवनामध्ये हा अवलंब करायचा आहे. आणि त्यासाठी आपण प्रयत्न करूया, उचित योग साधना करूया, चांगले विचार अंगी बाळगूया, आपल्या मुलांना ही शिकवण देऊया आणि आपणही एक चांगली व्यक्तिमत्व म्हणून या समाजामध्ये वावरूया आणि एक चांगली उत्तम पिढी घडवूया. तर सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा गुरुपौर्णिमेच्या. धन्यवाद. असेच भेटूया, असेच वेगवेगळे उपक्रम सुरू करूया. आणि आमच्याच साधकांना जेव्हा आम्ही असे समोर बघतोय तर खरंच हा खूप एक आनंदाचा आणि खूप छान असा दिवस म्हणता येईल किंवा खूप छान क्षण असतो, जसं किनळकर सर बोललेच आहेत. तर तोच अनुभव आम्ही सुद्धा आता घेत आहोत. तर असेच सगळ्यांनी पुढे या, आपण एकत्र सगळ्यांनी हे काम करूया, जनजागृती करूया. मला वाटतं मॅडमना नेटवर्कचा इश्यू आल्यामुळं त्यांचं डिस्कनेक्ट झाल्या. तर मी सर्वात शेवटी एवढंच म्हणेन की आता सरांनी आभार प्रदर्शन तर व्यक्त केलेलंच आहे. तर या कार्यक्रमाचं शेवट सुद्धा सरांनी सांगितला, ही मीटिंग संपली. तर पुन्हा एकदा सर्वांच्या साक्षीनं आज आमच्या या कार्यक्रम ज्यांनी आयोजित केला ते डॉक्टर ज्ञानेश्वर सर, ज्यांनी कार्यक्रम उठवला ते आमचे सुदर्शन सर, आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारी ज्यांची संकल्पना होत्या त्या आमच्या कीर्ती मॅडम आणि योगिता मॅडम, यांना पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांना नतमस्तक होतो, या गुरूंना वंदन करतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. खूप खूप धन्यवाद. जय गुरुदेव. हरिओम. धन्यवाद सर.